का? मी कोण आहे? कोहम. जन्माला आल्याबरोबर पहिला प्रश्न पडला ना, रडलो ना आपण. रडता रडता काय म्हणालो आपण? केव्हा केव्हा नाही, कोहम कोहम कोहम. मी कोण आहे? स्वतःलाच विसरून गेलो आपण, स्वतःलाच विसरून गेलो. आम्हाला आयुष्यभर त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, मी कोण आहे. तू कोण, कोणाचा, कोठोनी आलासी, कैसा हा विचार पूर्वीचा जाण बापा. मी कोण आहे? आम्ही देव पाहण्यासाठी जेवढा टहास करतो, आम्ही देव पाहण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो, आम्ही देव पाहण्यासाठी जेवढी धावपळ करतो, तेवढे प्रयत्न, तेवढा अट्टहास, तेवढी धावपळ जर देव होण्यासाठी केला ना, तर त्याच्यामध्ये आम्ही कोण आहोत हेही कळाल्याशिवाय राहणार नाही. मी कोण आहे बरं का माऊली? हो, बोध होईल, आत्मबोध होईल मी कोण आहे. जोपर्यंत मी सापडत नाही, स्वतःला स्वतः शोधत नाही, तोपर्यंत जग कळणार नाही माऊली. जग कळणार नाही. जगाचा विचारही मनामध्ये कुठल्या प्रकारे निवाडा होणार नाही, आत्मबोध होणार नाही, नाही होणार माऊली. म्हणून आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे, मी कोण आहे. आणि दुसरं, जसं आपण मगाशी बघितलं, पाहुणा आला तरी त्याला विचारतो काही काम आहे का, कशासाठी आलात तुम्ही. तसं स्वतःच्या मनाला विचारा, ह्या जगात मी आलोय कशासाठी, की निमित्त काय कारण आहे बरं, निमित्त काय आहे बरं, कशासाठी आलोय. फक्त पोटभरासाठी सुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून एवढंच काम करून जर आपण निरोप घेत असू तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक नाही माऊली, काहीही फरक नाही. सारखंच प्राणी पक्षी आणि आपलं येणं जाणं सारखंच आहे, काही फरक नाही बरं का. म्हणून महत्वाचा विषय काय माहितीये का, आपण ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला मार्गदर्शन हवं आहे. सत्संग पाहिजे, संतांच्या संगतीला आम्ही पाहिजे, कारण संत आम्हाला काय करतात, मार्गदर्शन करतात. कदाचित तुमच्या मनामध्ये असा विचार येईल की आम्हाला लिहिता वाचता येतंय, ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्ही वाचू शकतो, गाथा, गीता, भागवत, दासबोध, अजून काही ग्रंथ आम्ही वाचू शकतो, आम्हाला कळतात, मग आम्ही गुरूंना शरण जायलाच पाहिजे का? आम्ही संत संग केलाच पाहिजे का? आम्ही सत्संगाला गेलंच पाहिजे का? संत म्हणतात, पुस्तक ज्ञानी निश्चय धरणे, तरी गुरु का असया करणे. मुळाक्षर, बाराखडी, अंक गणित आई वडील सुद्धा मुलांना घरी शिकवित असतात, शिकवतात ना, तरी सुद्धा मुलांना शाळेत पाठवावं लागतंय ना. नाही पाठवणार तर सर्टिफिकेट मिळणार नाही. काय पुस्तकं वाचून जर आम्हाला कळलं असतं, पुस्तकं वाचून जर आम्हाला ज्ञान झालं असतं आणि त्याच ज्ञानाने जर आमची प्रगती झाली असती, तर आम्हाला गुरुची गरज लागली नसती, आम्हाला गुरूंचं मार्गदर्शनाची गरज लागली नसती बरं का माऊली. आम्ही तरुण जरी असलो तरी मी नेहमी सांगत असतो की अनेक तरुणांनी वयस्कर माणसांच्या जोडीला बसलं पाहिजे, वृद्ध माणसांच्या जोडीला बसलं पाहिजे. आणि कधीही लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांच्या जोडीलाच आपली बैठक ठेवा जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर. काय विद्यार्थ्याला जर पुढच्या वर्गामध्ये जायचं आहे तर 4थी इयत्तेत जर शिकत असेल तर त्यांनी 5वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी मैत्री करावी. त्याने जर 3रीचेच सगळे मित्र गोळा केले, मला वाटत नाही की तो 4थी पार करेल. तसं आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग जर क्रमण करायचा आहे ना, तर आमच्यापेक्षा 2 पावसाळे ज्यांनी जास्त बघितलेत ना, पावसाळे बघितलेचा अर्थ काय माहितीये का? एखादा बोलतो ना, अरे दादा गप्प बस, तुझ्यापेक्षा 4 पावसाला मी जरा जास्त बघितलं, म्हणजे तुझ्यापेक्षा अनुभवाने मी मोठा आहे. आता ऐका, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान श्रेष्ठ असतंय. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान श्रेष्ठ असतंय.
आणि म्हणून पुस्तकी ज्ञानाबरोबर आम्हाला अनुभवाचं ज्ञानही पाहिजे. पुस्तकातून जर आम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर त्याला मौली अल्पज्ञान म्हटलेलं आहे, त्याला अल्पज्ञानी म्हटलेलं आहे. पूर्ण ज्ञान नाही, अल्पज्ञानी. ते पूर्णत्वास जात नाही. कसं बघा, प्रत्येक आईला असं वाटतंय एकदा आपली मुलगी थोडी मोठी झाली, एक 12-13 वर्षापासून अगदी मोठी झाली, 14-15 वर्षाची अशी किंवा अजून पुढे, आईला काही घरातल्या कामाचा कंटाळा नसतो हो, पण तिला असं वाटतंय मुलीने घरातलं काम करावं. वाटतंय की नाही? प्रामाणिकपणे वाटतंय ना? कंटाळा नाही आईला घरातल्या कामाचं, सगळं काम आई आतापर्यंत करायची. पण आता मुलीकडे बघितल्यानंतर मुलगी मोठी झाली ही जाणीव आईला झाली ना, की मग आईला वाटतंय जरा घरातलं काम आता मुलीने करायला हवं, झाडलोट करायला हवी, भांडी घासायला हवी, हळूहळू स्वयंपाक शिकली पाहिजे करायला. बरं का? हे का बरं आईला वाटत असेल? असं का बरं आईला वाटत असेल? उद्या जर लग्न होऊन ती दुसऱ्याच्या घरी गेली, इथे ठीक आहे मी समजून घेते, पण तिथली समजून घेईलच असं नाही. आई समजून घेईल, सासू समजून घेईल, अशा खूप कमी असतात समजदार सासू समजून घेणाऱ्या. बरं का? असो. आणि मग ती आई त्या मुलीला सांगायला लागली, अगं ऐकलंस का, तू कधी भाकरी करत नाहीस, कधी भात करत नाहीस, कधी भाज्या बनवत नाहीस, घरामध्ये कधी स्वयंपाक करत नाहीस. उद्या जर तुझं लग्न झालं तर कसं काय व्हायचं? काय करशील तू तिकडे जाऊन? आणि आपल्याला तर माहितीये, मुलीला जर काही आलं नाही तर सासू कोणाच्या नावाने खडे फोडते? हा, मुलगा जर माऊली काही चुकला तर लोक म्हणतात तुझ्या बापाने हे शिकवलंय का? बापाचा काय दोष आहे? पण दोष कोणाला लागतो? बापाला. बरोबर आहे की नाही? त्या बापाला माहिती नसते तो काय दिवे लावतो ते तिकडे बाहेर जाऊन, पण लोक म्हणतात तुझ्या बापाने हे शिकवलंय का? तसं इकडे मुलीला जर काही जमलं नाही तर घरातली सुद्धा म्हणताय तुझ्या आईने काही शिकवलं नाही का तुला? आणि हा दोष लागू नये, हे बोलणं ऐकायला लागू नये म्हणून ती माई माऊली बिचारी ती या मुलीला बरं का प्रत्येक वेळेला सांगायची, ताई अगं तू स्वयंपाक करायला शिक. तेव्हा ताईचं उत्तर का असायचं माहितीये का? तुला नाही लिहिता येत का, नाही वाचता येत? कोण बोलते? ताई. कोणाला बोलते? आईला. आता ऐका, तिला लिहिता वाचता येत नव्हतं तरी सुद्धा तुला जेव्हा लहान असताना ताप आला होता ना, तेव्हा न वाचताही तापाचंच औषध दिलतं, अनुभव होता काय? त्यावेळेला जर वेगळी कुठली बाटली दिली असती तर, वाचता येत नाही म्हणून वेगळी कुठली बाटली दिली असती तर, वेगवेगळं कुठलं औषध दिलं असतं तर. म्हणून औषधाच्या बाबतीत आयुर्वेदिक ज्याला म्हणतात, घरगुती औषध, प्रथमोपचार, नवीन महिलांनी जुन्या वृद्ध आजी असतील त्यांच्या जोडीला बसा, त्या सांगतील तुम्हाला. बरं का? पूर्वी जर घरामध्ये ताप आला ना कोणाला माऊली, एखाद्या लहान मुलाला, तर ती आई बिचारी सगळ्यांची आवारा चेक करायची. आवार माहिती आहे ना, घराच्या बाजूला असलेली जागा, तिथे झाडं झुडपं असायची अशी, त्या झाडा झुडपांमध्ये एरंडाचं झाड बघायची आई. बरोबर का? ताप आला तर एरंडाचा पाला आणायचा, तो पाला त्याच्या डोक्यावर असा ठेवायचा. बरोबर का? हे प्रथमोपचार असायचे माऊली, प्रथमोपचार. मुलगा जर जास्तच किरकिर करायला लागला, असा एकदम जिथे बसेल तिथे डोळे मिटायला लागला, पडायला लागला, असा त्याला काय म्हणतात, मडूल पडला नाही का? की घरातले लगेच काय ओळखायची, ती आजी बिचारी लगेच बघितली ना मुलाला की सांगायची याला बहुतेक जंतू झालेत. मग ती लगेच जायची एखाद्याच्या आवाराला, वय केलेली असायची चंदारचुतीची. चंदारचूत माहिती आहे ना? त्याची साल आणणार, कुटणार, त्याचा पाणी काढणार, त्या बाळाला प्रमाणात प्यायला देणार, सकाळी बाला ओके. अशा काही गोष्टी असतात. असो, म्हणून अनुभवाचं ज्ञान महत्वाचं असतंय पुस्तकी ज्ञानाबरोबर. जरी तुला वाटत असेल आईला वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल, तरी सुद्धा कितीही मोठा स्वयंपाक केला तरी प्रमाणातच मीठ फोडले आतापर्यंत.
काय हाताला चव पण वेगळी ती. बरं मला सांगा, आता तुम्हाला 101 मसाले असतात वापरायला, अर्धा कपाट आपला मसाल्यांच्यातच भरलेला असतोय. आपली आई ज्या वेळेला स्वयंपाक करायची त्यावेळेला किती मसाले असायचे बरं? मसाल्याचा प्रकार एकच घरामध्ये बनवून आणलेला तो, बरोबर आहे ना? असो, चला हरकत नाही, ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायला पाहिजे. काय झालं माऊली? ती आई नेहमी सांगायची, ही मुलगी बोलते की तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मला लिहिता वाचता येत आहे. मग ठीक आहे ना, लिहिता वाचता येत आहे. तर ती म्हणाली की त्या पुस्तकामध्ये सगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते. काय नाव बरं त्या पुस्तकाचं? सगळ्या प्रकारचं जेवणाची माहिती दिलेली असते त्या पुस्तकामध्ये, बरं का? आणि मग ते पुस्तक वाचून मी करू शकते, तू काही टेन्शन घेऊ नको. बरं झालं, सगळं काही झाल्यानंतर मग काय झालं नेमकं? या मुलीचं लग्न झालं, ती तिकडे गेली. गेल्यानंतर आता सुरुवातीलाच तिच्यावर काही एवढी मोठी जबाबदारी त्या सासूने दिली नाही. फक्त झाडू मारणं, पाणी असेल, काही कपडे असतील धुणं, काही असं घरातला कचरा काढणे, अशा प्रकारच्या काही जबाबदाऱ्या सुरुवातीला दिल्या. आता नेमका एक दिवस काय झालं, अशी शेतीची कामं चालू होती आणि सासूने सांगितलं की आता साहजिकच स्वयंपाक येत असेल ना. विचारलं तिला, स्वयंपाकाचं कसं काय? म्हणे करेन मी, काही हरकत नाही. बरे का, करेन मी करेन म्हटल्यानंतर आणि तेवढ्या आत्मविश्वासाने पण बोलली ती, पुस्तकाच्या बळावर, बरं का, पूर्ण आत्मविश्वासाने बोलली करेन मी, कारण पुस्तक आहे ना जोडीला तिच्या बॅग मध्ये. आणि मग सांगितलं, वांगा बटाट्याची भाजी कर, मस्तकी डाळ आणि भात आपल्याला बनवून ठेव, आम्ही शेतावर जातो. आता नवीन आहे म्हटल्यानंतर ह्या सुनेला शेतावर न्यायला जर त्यांनाही बरं वाटलं नाही. ठीक आहे, घरातलं करतो, आम्ही जातो शेतावर. आणि गेली ती. शेतावर गेल्यानंतर हिने पुस्तक काढलं, त्या किचन ओट्यावर ठेवलं. त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं त्याप्रमाणे तिने करायला सुरुवात केली, बरं का. बटाटे धुवून घ्या, ती कापा, बरं का, अमुक प्रमाणात पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये टाका, थोड्याच वेळामध्ये मग ते वांगी घ्या, ती धुवा, ती कापा, अशा त्याच्या पोळ्या करा आणि मग ती एकत्र करा. आणि मग त्या अमुक पाण्याचं प्रमाण, अमुक मसाला, मीठ, हळद जे काय असेल ते त्या पद्धतीने केलं. माझा क्रम चुकला असेल, कारण मी करत नाही म्हणून क्रम चुकला असेल, तुम्ही क्रम लावून घ्या, बरं का. तिकडे डाळ कशी करायची, ती डाळ अशी ती धुवा पूर्णपणे त्या पाण्यामध्ये, तिकडे ती टाका तुम्ही, बरं का. चालू आहे तिचं, बरं का. 3 त्या चुल्याचे चुले ते शेगडीवर, बरं का. आणि 3ही ठिकाणी तिने ते केलं. बरं, मग भात टाकायचं, भात असं ते तांदूळ घ्या, ते धुवा, मग ते अमुक प्रमाणात पाणी घ्या, ते ठेवा, बरोबर सगळं अगदी मस्तकी केलं. झाकणं ठेवली आणि येऊन ती पायरीवर बसली. थोड्या वेळामध्ये सासू सासरे आले. सुनेला पायरीवर बसल्यानंतर त्यांना बरं वाटलं, म्हणजे सगळं आवरून बसले. तेव्हा घरात आल्यानंतर विचारलं, झाला का स्वयंपाक? हो म्हणे, मस्तकी झाला. सासू जाऊन बघते, एक टोपशी उघडून, तर एका टोपशीमध्ये वांगा बटाटा मस्त पाण्यामध्ये पोहतायत, मजा करतायत, त्यांना काही फरकच पडलेला नाही. तिकडे ती डाळ पण त्या पाण्यामध्ये मस्त आराम मध्ये अगदी मस्त की मजा करते. इकडे तांदूळ तर काही सांगायलाच सोय नाही, त्या पाण्यामध्ये मस्त की आहेत आपले उड्या मारतायत. मग तेवढ्यात तिला विचारलं, म्हणे तू स्वयंपाक केला? हो म्हणे, केला ना. हो म्हणे, मी पण बघितला, व्यवस्थित केलाय, सगळं काही व्यवस्थित टाकलंय, प्रमाणात टाकलंय, मसाला, हळद, सगळं काही. पण म्हणे काय ग, हे सगळं केलं बरोबर आहे, गॅस कुठं पेटवली तू? तेव्हा ती बोलली, त्या पुस्तकात लिहिलंच नाही का गॅस पेटवा म्हणून? आपला विषय काय होता? पुस्तकं वाचून तुम्हाला ज्ञान येईल, पण त्याला अल्पज्ञान म्हणतात. काय म्हणतात त्याला? अल्पज्ञान. तुम्ही ग्रंथ वाचाल घरी, मौली ज्ञानेश्वरी वाचाल, तुम्ही गाथा वाचाल, तुम्ही गीता, भागवत, दासबोध, इतर ग्रंथ तुम्ही वाचाल, पण गुरूंचं मार्गदर्शन जर नसेल ना, सत्संग जर नसेल, तर मुख्य आत्मज्ञान ज्याला म्हणतात ते आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही. ते आत्मज्ञान गुरूंच्या मार्गदर्शनाने, गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून पहिला विचार आहे, आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्ही काय करायचं आहे, आम्ही कशासाठी आलेलो आहोत, की निमित्त आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तेव्हा, जेव्हा आपण संतांच्या संगतीला येऊ, तेव्हा जेव्हा आपल्याला श्री गुरु मिळतील, श्री गुरूंचं मार्गदर्शन मिळेल तेव्हा. आणि म्हणून आमच्या जीवनाचा उद्धार जर आम्हाला करून घ्यायचा असेल, आमच्या आयुष्याचा उद्धार जर आम्हाला करून घ्यायचा असेल मौली, तर त्यासाठी आम्ही अखंड काय केलं पाहिजे? अखंड बरं का, सत्संग केला पाहिजे, चांगल्या माणसाच्या जोडीला बसलो पाहिजे, संतांच्या संगतीला बसलो पाहिजे. ज्या ठिकाणी आम्हाला चांगले विचार ऐकायला मिळतील अशाच ठिकाणी आम्ही बसलो पाहिजे, बरं का. आता म्हणाल आमचं पाठांतर आहे,
खूप पाठ आहे आमचं, अनेक अभंग पाठ आहेत, अनेक ओव्या पाठ आहेत, हरिपाठ पाठ आहे, पण हरीकडे पाठ आहे हे कुठं कळतंय? आम्ही महत्व कशाला देतो? पाठ आहे का? पाठ असलं म्हणजे महाराज मोठा, पण त्या हरीकडे पाठ आहे त्याचं काय? पाठांतराला विशेष महत्व देतोय आम्ही. असो, पाठांतर पाहिजे, कारण पाठांतर असेल तर तो प्रबोधन करू शकतो, बोलू शकतो. पाठांतर असेल तर त्याला कधीतरी पाहिजे तेव्हा एखादा अभंग आठवू शकतो आणि त्याचा तो त्या पद्धतीने स्वतःच्या जीवनाशी संबंध जोडू शकतो. पाठांतर पाहिजे ना. पण पाठांतर केल्यानंतर तिथेच थांबू नका. आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचतो, ऐकतो. ऐका हा, जगद्गुरु तुकोबा वाचतो सुद्धा आणि ऐकतो सुद्धा. आचरणात किती आहे बरं? वागतो किती? तुकोबा वागता आले पाहिजेत, तुकोबा जगता आले पाहिजेत. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. पाठांतर असेल, मौलींसारखं वागता का? मौलींसारखं जगता का? शिवचरित्र आम्ही नेहमी वाचत असतो. राजांचे गुण किती आले बरं आपल्या अंगी? नाथ महाराजांचं चरित्र आम्ही नेहमी ऐकत असतो, वाचत असतो. पण त्यांच्या नावाच्या पुढे शांती ब्रह्म आम्ही म्हणतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आम्हाला शांत करावं लागतंय, आम्हाला गप्प करावं लागतंय. कुणीतरी आम्हाला सांगावं लागतंय, बाबा थांब आता. बघा, जरा प्रयत्न करा. प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मोहने जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का. नुसतं पाठांतर जर असेल तर त्यालाही किंमत शून्य आहे. बघा, पुस्तक ज्ञानाचं महत्व काय आहे ते आपण बघितलं. नुसतं पुस्तकं वाचून जर तुम्ही ज्ञानी समजत असाल तर त्याला अल्पज्ञान म्हणतात. ते पूर्णत्वास जाणार नाही, त्याला आत्मज्ञान म्हणत नाही बरं का. तसं नुसतं पाठांतर जर असेल, अमुक ओव्या पाठ आहेत माझ्या, अमुक अभंग पाठ आहेत, काही म्हणतात अमुक अमुक ग्रंथ माझ्या मुखोद्गत आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत न चुकता बोलू शकतो. सगळ्या ओव्या, सगळे अध्याय, सगळे अभंग बरं का. तुमचा किती अभ्यास आहे, आपल्याला किती ज्ञान आहे, आपण किती ज्ञानी आहोत हे आपल्या आचरणावरून कळतंय, आपल्या जगण्या वागण्यावरून कळतंय बरं का. आता एखादी गोष्ट वाईट आहे बघा, हा एखादी गोष्ट वाईट आहे, एखादं व्यसन वाईट आहे. मला सांगा, त्या व्यसन करणाऱ्याला माहिती नाही का ते व्यसन करणं वाईट आहे? काय आता उदाहरणच सांगू का? एखाद्या नातवाला जर ओटीवर बसलेल्या आजोबांनी किचन मधून, स्वयंपाक रूम मधून विडी पेटवून आणायला जर सांगितली, ऐकावं का? एखाद्या आजोबानी जर ओटीवर बसलेल्या आजोबानी एखाद्या नातवाला जर स्वयंपाक रूम मधून विडी पेटवून आणायला सांगितली, तर ते आजोबा त्याच्या हातात विडी देतानाच बोलतात, ही घाणेरडी सवय मला लागले, तुला लावून घेऊ नको. ऐकताय ना? म्हणजे व्यसन करणं हे चुकीचं आहे, हे ते व्यसन करणाऱ्यालाही समजतंय. ज्ञान नाही का? चुकीचं आहे हे ज्ञान नाही का? पण तरीही जर तो करत असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग त्याला शून्य, काही नाही बरं का. त्या ज्ञानाचा उपयोग त्याला शून्य. साधूकडे एक पोपट होता मौली, आणि त्या पोपटाला ते साधू नेहमी सांगायचे, नेहमी शिकवायचे. कारण असं वाटतंय की माझ्या आश्रमात जर आहे, माझ्याकडे जर आहे, तर त्याने जरा व्यवस्थित राहावं, स्वतंत्र राहावं, मस्त की त्याप्रमाणे जगावं, वागावं, असं प्रत्येक साधूला, प्रत्येक सत्पुरुषाला वाटत असतंय तसं बरं का. त्या पोपटाला नेहमी ते साधू, तो सत्पुरुष मार्गदर्शन करायचा, चांगल्या प्रकारे शिकवायचे ते साधू. आणि मार्गदर्शन करता करता बरं का त्याला सांगायचे, दादा, मोह माणसाला फसवितो, खरंय का? माया माणसाला फसविते, अडकविते.
मोहाच्या जाळ्यात जर मनुष्य कधीतरी अडकला, मोहाच्या जाळ्यात पण ना मोहाच्या जाळ्यात पण, बघा जर पटलं असेल तर ठीक आहे. काय मोहाच्या जाळ्यात जे अडकले ना ते स्वतः तर बर्बाद झालेच झाले, पण त्यांचं घरदारही बर्बाद झालं, पोरं रस्त्यावर आली. चला तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं दाखवतो. पण मोहाच्या जाळ्यात अडकले तेही अवस्था तीच असो. ते साधू त्या पोपटाला नेहमी शिकवित असतात, मोहाच्या जाळ्यात पडू नये, अडकू नये. जर मोहाच्या जाळ्यात अडकलास तर पारध्याच्या जाळ्यात अडकशील. बघा साधूचं मार्गदर्शन काय म्हणतात साधू, मोहाच्या जाळ्यात जर अडकलास तर पारध्याच्या जाळ्यात अडकशील. मग त्याला सांगायचंय, दादा एकाच जागी जास्त वेळ बसू नये. काय आणि संत तर म्हणतात चांगल्या विचाराच्या माणसाने एका जागी जास्त वेळ बसूच नाही, त्याने फिरतच राहावं. कारण तो जिथे जाईल ना तिथे चांगले विचार निर्माण करेल, जिथे जाईल तिथे चांगले विचार निर्माण करेल. बरं का, नाही बसावं एका जागी. त्याने काय सांगितलं, एकाच जागी बसू नको दादा जास्त वेळ. एखाद्या वस्तूकडे पाहून आकर्षित होऊ नको, म्हणजे मोह निर्माण नाही झाला पाहिजे. जर एखाद्या वस्तूकडे बघून जर आकर्षित झाला, मोह निर्माण झाला, तर तो पारध्याच्या जाळ्यात सापडशील दादा. आणि एकदा काय पारध्याच्या जाळ्यात सापडला ना की तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. काय हो, रोज ते साधू त्या पोपटाला शिकवायचे, रोज शिकविता शिकविता पोपटाचं पाठ झालं. ते साधूंच्या मुखातून ते शब्द येण्याच्या आधी पोपट बोलायला लागला. एका जागी बसू नये, एकाच जागी कुठेतरी आकर्षित होऊ नये, मोह निर्माण होऊ नये. जर कधीतरी एकाच जागी बसला, एकाच ठिकाणी जर मोह निर्माण झाला, एकाच वस्तूकडे जर पाहत राहिला, रमला तिथे, बरं का, तिथे गुंतून गेला, तर पारधी येईल, जाला टाकेल, त्याच्या जाळ्यात तू सापडशील. आणि एकदा काय पारध्याच्या जाळ्यात सापडला की तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. साधूचं बोलणं पोपट बोलायला लागला. सेम टू सेम, जसंच्या तसं. जसंच्या तसं पाठ झाल्यानंतर साधूला वाटलं आता याला स्वतंत्र करायला काही हरकत नाही, याला सोडून द्यायला काही हरकत नाही. का एवढं पाठांतर झालंय, हा कधीच पारध्याच्या जाळ्यात अडकणार नाही. एवढं पाठांतर झालंय, हा कधीच पारध्याच्या जाळ्यात अडकणार नाही. आणि त्याला स्वतंत्र केलं, सोडलं. त्या साधूने सांगितलं, दादा जा आता मस्तकी ह्या वातावरणाचा आनंद घे, ह्या झाडावरून त्या झाडावर जे हवं ते फळ खा दादा, जा आता. बरं का, गेला तो. पण गेल्यानंतर जेव्हा काही दिवसांनी ते साधू पडघ्याच्या बाजारला गेले, रविवारच्या नाही हा, पडघ्याच्या इतर वेळेच्या बाजारला गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी बाजारामध्ये जात असताना एक पारधी आणि 3-4 पिंजरे, त्या पिंजऱ्यांमध्ये प्रत्येकी एक एक पोपट घेऊन बसला होता. त्या 3-4 पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यातला पोपट बोलत होता, कुठे एकाच जागी अडकून राहायचं नाहीये हा, मोहाच्या जाळ्यात सापडायचं नाहीये हा, कुठे आकर्षित व्हायचं नाहीये हा. पारधी येईल, जाळा टाकेल, आणि पारध्याच्या जाळ्यात जर अडकलास तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. कोण बोलतोय पोपट. कुठला? पारध्याच्या जाळ्यात अडकून पिंजरात अडकलेला पोपट बोलतोय. त्या रस्त्यातून जात असताना त्या बोलणाऱ्या पोपटाकडे ज्या वेळेला साधूची नजर गेली ना मौली, त्या वेळेला त्या पोपटाकडे पाहतच राहिले ते साधू. पाहता पाहता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, डोळे पाणावले, त्यांचे पाणावले डोळे. मौली ज्या वेळेला त्या पारध्याने बघितलं की साधू त्या बोलणाऱ्या पोपटाकडे पाहत राहिलेले आहेत, नुसते पाहत राहिलेले नाहीत, तर पाहता पाहता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पाहता पाहता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या पारध्याने विचार केला की बहुतेक हा बोलणारा पोपट ह्या साधूला आवडलाय आणि घ्यायची इच्छा आहे,
पण तेवढे पैसे त्यांच्या जवळ नसल्यामुळे त्यांना दुःख झालेलं आहे, म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत की आपली परिस्थिती नाही तशी. बरं का, त्या पारध्याने बघितलं, नमस्कार केला. महाराज, महाराजजी नमस्ते. हा नमस्ते. आवडला का पोपट? महाराज काहीच बोलत नाही, त्या पोपटाचं निरीक्षण करतायत. महाराज, पोपट आवडला का तुम्हाला? दादा, महाराज, पोपट जर आवडला असेल ना तुम्हाला, तुमच्याकडे जे असेल ते द्या आणि घेऊन जा. मी सांगतो ती किंमत बाजूला ठेवा. जे तुम्हाला द्यायचं ते द्या आणि घेऊन जा. हे शब्द ऐकल्याबरोबर महाराज बोलतात, हा पोपट मला फुकट पण नको. समजलं असेल तर बघा, ज्ञान आहे त्याला, ज्ञान नाही असं नाही काही, त्याला समजतंय काय करावं काय करू नये, पण आचरणात काहीच नाही. हे पोपट साधूला आवडत नाही. काय, एखादीच्या घरी जायचं, चार चौघी बसलाय का सुरुवात करायची, कोणाची निंदा करू नये, कोणाची मत्सर करू नये, कोणाचा तिरस्कार करू नये, पाप असतं येते. पण त्याच ना ग बाया पण बोलायला लावत्यात सुरुवात. काय, कोणाची निंदा करू नये, कोणाचा मत्सर करू नये, कोणाचा तिरस्कार करू नये, पाप असते ते. पण एकदा दोन चार जण एकत्र मिळाले, चौघे जण जर तिथे असतील तर पाचवा जो उपस्थित नाही त्याचा विषय घेतात तिथे, आणि मग विषय तो त्यांचा झाला. काय, पाप करू नये हे ज्ञान आम्हाला आहे माऊली. नियोजन काय आहे, प्रक्रिया काय आहे? अजूनही अधर्म करतोय, अजूनही अनितीने वागतोय, अजूनही जसं पाहिजे तसं नको त्या पद्धतीने वागतोय. ज्ञान आहे ना, कशाला पाप म्हणतात, कशाला पुण्य म्हणतात. आचरणात काय आहे, कर्माचरणामध्ये काय आहे? संतांनी पहिले स्वतःमध्ये बदल करून घेतला. ऐका, स्वतःमध्ये बदल करून घेतला, स्वतः त्या आचरणामध्ये आले, स्वतः त्या पद्धतीने आचरण करायला लागले, आणि मग समाजामध्ये प्रबोधन, मग जनजागृती. तुमच्या वैखरीला सुद्धा तेव्हाच सामर्थ्य येतंय जेव्हा जसे तुम्ही बोलता तसे वागता, वैखरीला सामर्थ्य येतंय. ज्ञान नाही असं नाही, प्रत्येकाला ज्ञान आहे, प्रत्येकाला कळतंय काय करावं काय नाही करावं, पण त्या पद्धतीने आचरण करत नाहीत, त्या पद्धतीने जगत वागत नाही. हे दुर्दैव आहे माऊली, हे दुर्दैव आहे. आणि तसं जगणं वागणं